तर हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सगळे? तर गाईस मी आज झाला जरा लवकर रेडी बिकॉज मला आज जायचं नाश्ता करायला. तर नाश्ता करायला मी जाणार आहे आज गुरुकृपा. सायनला गुरुकृपा हॉटेल आहे. आपण आज तिकडे नाश्ता करायला बिकॉज माझं मन झालं तिकडचं मला छोले समोसा आणि लस्सी हे खायचं आहे. तर आता मी रेडी तर झालोय बट थोडंसं अजून केस बीचं स्टाईल बिल बनून मग आपण डायरेक्ट निघू गुरुकृपाला. ओके, तर चला आपण जाऊ डायरेक्ट गुरुकृपाला. तर गाईस हा माझ्या बाजूने गेला पण याला मी दिसलो नाही. बाहेर मी बोलतो ना एक दिवस मेरा नक्की ठोकणार आहे. हाँ आता दोस्त के बोलते ना दोस्त के भेड़िए में गद्दार निकला तू. तुम दिखे ही नहीं मेरे को तो क्या करूं? तुम दिखे नहीं तो तुमने बड़ा बड़ा गॉगल पहना था, वो आंख में लेने के लिए पहना था क्या? वीडियो चालू कुछ भी मत बोल. तो वीडियो चालू तो क्या मैं तेरे को गाली दिया? आंखों में क्या लेना है? मैं पूरा बोला कुछ बोला. हाँ तो ये ऐसे एड़ चले नहीं करने का, पहले बोल रहा हूँ. मेरे जूते का वास आ रहा है. ये जूता तूने पहना है आज मंडे है ना रे गाइस. मैं पहले जाके जूता पहन के आता, नहीं तो आज से चार्जेस है आता जूता पहन के. तर गाइस मला आता गुरुकृपाला नाश्ता करायला जायचं आहे बट त्याच्या आधी बाहेर खूप कचरा आहे बिकॉज काल फंक्शन होतं त्यामुळे कचरा खूप आहे. तर मी आता ते पहिला कचरा क्लीन करतो त्याच्यानंतर मग आपण गुरुकृपाला जाऊ. एकटा चाललाय सर. हा एकटं चालू भाई. तुम्ही एकटे माणसं न बघता निघू शकता ना, तर मी पण एकटा नाश्ता करायला जाऊ शकतो. भाई समजलं? नाही बघितलं मी तुला. तू नाही बघितलं तर माझी चुकी आहे. तुझ्या बाजूने चाललोय. प्लस तुला 1000 वेळा सांगितलं तू घरातून निघताना मला फोन करतोस, 3-4 वेळा तू फोन पण करत नाहीस. अरे घरातून बाईस खरं सांगतोय मी याला मारायची इच्छा नाही होते पण भावा म्हणून याला हात पण उचलत नाही याच्यावर. अरे भाई मी तुला इथं आल्यावरती फोन करतो. घरातून निघताना नाही तुला phone तू करतो. निघताना बोलतो की मनुष्यदात मी पोचतोय. तुझा फोन येतो पहिला मला. कुठं आहे? माझा नाही येत, मग तू नाही करू शकत फोन. तू गलत कर आहे. माझा फोन नाही, तू फोन नाही करू शकत काय? दड्यावर फोन करायचं कमी घेतलाय. नाही. मग? उद्यापासून मी तुला 9:30ला फोन करतो. जर नाही आला ना फोन 9:30ला तर लक्षात ठेव. गाईस आता जाऊ दे, आता आपण पहिले बाहेरचे झाडू मारू. आता आम्ही नाश्ता करायला जाऊ. याला पण घेऊन जातो नाश्ता करायला. गुरुकृपाला चाललोय. बट पहिला कोण येतंय तर नाही तर बसू ऑफिस मध्ये, मग आपण नाश्ता करायला जाऊ. ओके. ओके तर पहिला बाहेरचे झाडू क्लीन करून घेऊया. मारू द्या. तर गाईस हा फक्त एका दिवसाचा कचरा आहे, ते पण फक्त सिगरेटचा. या ऑफिसची पोरं आहेत आमची, बघा किती सिगरेट पितात. हे बघा 1 बॉक्स 2 बॉक्स 3-4 बॉक्स. तर माझं म्हणणं हेच आहे, सिगरेट पिऊ दे त्यांना, नाही असं नाही बट जरा लिमिटमध्ये पिया. तुमच्या सेहतची काळजी पण घ्या कारण बिकॉज तुम्ही लिमिटच्या वरतीच सिगरेट पिताय. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. ओके. तर गाईस मी आता आलोय सरांच्या घरी. सरांच्या घरी मी माझ्या पिल्लूला घ्यायला आलोय बिकॉज माझ्या पिल्लूला ग्रूमिंग करायचे. आले आले कसल्या बघा माझं पिल्लू. आता तिला ग्रूमिंग करायचे. तिला मी आता ऑफिसला नेतो, मग पेट शॉप मध्ये तिची ग्रूमिंग करायला सांगतो. तिला ग्रूमिंगला देऊन मला खरं सांगू मी अजून नाश्ता नाही केलाय. मला नाश्ता पण करायचा. मला थोडा लो फील व्हायला लागले. स्विगीचे ऑर्डर दिले पण ते अजून आले नाहीये. तर ते ऑर्डर पण मी हॉलीला घ्यायला आलो. चल थांब बरं दरवाजा तर बंद करतो हॉली. तर काही दरवाजा बंद करायच्या आधीच बाहेर पळायला लागले बघा. चल 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 गाडीवर चल. तर गाईस आमची पिल्लू बघा इथं आले की नुसती टाइमपास फिरत असत्या. बस तिचं तर लाईफ हेच आहे आपलं ऑफिस घर. गाईस तर मी स्विगीला छोले बटरची ऑर्डर दिली बट ती ऑर्डर मी आता कॅन्सल केली बिकॉज माझी ते खायची इच्छाच गेली. तर मी आता ऑर्डर दिले देसी घी चपाती, ते पण 4 मागवतोय. त्यासोबत काहीतरी वेगळं व्हेजिटेबल मागवायची इच्छा आहे. सेव टोमॅटो जाऊ दे, त्यापेक्षा फक्त आपण घी आणि चपाती खाऊया. आलू भेंडी फ्राय. भेंडी तर आपल्याला आवडत नाही गाईस, खरं सांगतो मला तर नाही आवडत भेंडी. व्हेज कोल्हापूर 220 नको बाबा, आपल्याला फक्त त्या देशी घेवायला चपात्या परवडतील. फक्त चपात्या खाऊ. चपशे बेस चपात्या करण्यापेक्षा ना गाईस मी पराठा ऑर्डर देतो. देशी घीचा पराठा. एक मिनिट. आलू पराठा. तर गाईस आपल्या भावाने आपल्यासाठी आणलेला आहे पराठा. अजून टेस्टच नाही केला. टेस्ट करतो पराठा. हा पहिल्या त्यांनी चावल मारला. दही सोबत का असंच खाऊ? हा टेस्ट का तर मला दहीपेक्षा सिंपलच बाहेर लागतो.
एक नंबर बघ. 3 hours later. गाईस आम्ही आता चणे खातो. ते कामाने 2 वाजतात. भूक लागले पण कसं आम्ही चणे खातो. तुला काय खायचं? चणेच खाऊन आजचा दिवस घालायचा. तर गाईस त्याच्यानंतर मी आलो मार्केटमध्ये. मला भेटले आपले गोळेवाले भैया. तर खूप दिवसानंतर गोळा खायची चालेल म्हणून गोळा घेतला. तर गाईस मी आता सगळी कामं बाहेरची उरकून आलो ऑफिसला. तर येताना मी गोळा घेऊन आहे गोळा. बिकॉज आता गरमी चालू झाले. गरमीच्या सीझनमध्ये गोळा खायला मजा येते. ते पण विथ लिंबू मारून. एक नंबर गाईस. तर गाईस गोळा खाल्ल्याच्या 10 ते 15 मिनिटानंतर आपले आले नारळवाले भैया. तर आता नारळवाल्या भैयांकडनं पाणीवाला नारळ घेतो बिकॉज मला मलाईवाला आवडत नाही. तर नारळवाल्या भैयाची कटिंग बघा. फुल एक्सपर्ट. बट आपल्या नारळापेक्षा त्यांचाच नारळ सोडलेला दिसतोय. तर ते तुम्ही बघून घ्या. तर गाईस आपला पाणीवाला नारळ पाणी आलेला आहे. पाणीवाला हे बहुत मीठा आहे. तर गाईस त्याच्यात 15 मिनिटानंतर आपण जेवायला घेतलं. हे वहिनीने जेवण आलेलं माझ्यासाठी खास. मग त्याच्यानंतर झाल्या थोड्याशा गप्पा गोष्टी. तर गाईस माझा आता झालं जेवण. तर जेवण झालं तर मी आता जरा ऑफिसमध्ये बसतो. कोण आहे रे? तेरा बाय ब्लॉगर. गाईस हा बघा कम्प्युटरवर आरामात टाइमपास करत बसलाय. तू जितना एडी चाली करेगा ना म्हणता है कर. तेरे से मैं एक ही बार दुश्मनी निकालेगा. इतना याद रख. गाइस मेरे दुश्मनों के लिस्ट में ये पहला है. इसको मैं अकेले मारेगा पर प्यार से मारेगा. ऐसा हाथ भी से नहीं मारेगा. प्यार से मारेगा मैं इसको. तेरे से क्या दुश्मनी करूँ? मैं कर रहा हूँ तेरे से दुश्मनी. उसका रीजन तेरे को पता है. और मैं तेरे को प्यार से मारेगा. तेरे को इतना प्यार देके मारेगा ना. इतना प्यार देके मारेगा. तेरे को प्यार दे के ही मारेगा मैं गाइस इसको. तर गाइस आजचा अर्धा दिवस तातून वाढेल. मग आता बिकॉज वाजले 3 आणि आज ॲक्च्युअलमध्ये आज काही कामच नाही आहे. पूर्ण दिवस बसून टाइमपास करण्यातच गेला. तर आमचे रोशन दादा इथे बसलेत बिकॉज यांना पण जे काम होतं यांनी त्यांचं काम क्लिअर केलं आणि मग ते इथं बसले. अरे हाय काय. तर गाईस हा मला काम देतोय. तर गाईस ह्याला कशाप्रमाणे मी जाऊ द्या मी काय बोलत नाही. कामाच्या बाबतीत जास्त काय बोलायचं नसतं बिकॉज मला माहिती आहे काय काम नाही. बट मी याला धंद्याला कसा लावतो मी बघतो. भाव आहे माझा. मी त्याला धंद्याला लावणार बरोबर. बघा ऍक्च्युअल मध्ये काय काम नाही म्हणून मला टॉपिकच नाही फिरायला. बघा ऑफिसमध्ये फक्त मी फिरतोय. पूर्ण ऑफिस मोकळा आहे. सुनसान राहते. भाई काल मी लाईव्ह होतो. तुम्हाला बघायला आलतस. गाइस मी काल रात्री मी 3-4 गेम खेळलो. माझा कन्फर्म कसं आहे माहिती है का. तो गाइस मेरा कैसा मन है. मैं रोज मतलब रोज नहीं सॉरी कभी कभी लाइव जाता हूँ. पर मेरा ऐसा है कि मैं 3-4 गेम स्टार्टिंग के ना चिकन डिनर मार ही नहीं पाता हूँ. कैसे भी करके मर जाता हूँ. पर जब भी मेरा स्ट्रीम बंद करना रहता है ना भाई पता नहीं मेरा लाइव चिकन डिनर कैसा भी हो जाता है. और जब चिकन डिनर होता है उसके बाद ही मैं गेम बंद करता हूँ. आप मेरा पूरा लाइव स्ट्रीम देखो. जो मैंने बनाया है उसमें मैंने डायरेक्ट लास्ट में ही चिकन डिनर मारा है. उसके बाद मेरा लाइव स्ट्रीम खत्म हुआ है. और मेरा गेमिंग का चैनल का नाम है मोनू गेम्स. MONUGAMEZ मोनू गेम्स. गाइस तुम्ही पण इंटरेस्टेड आहात गेमिंगचे व्हिडिओ बघण्यात तर तुम्ही बघू शकता. तुम्ही काय बोलाल माझ्या चॅनलबद्दल. खूप छान चॅनल आहे. पबजी एकदम मस्त खेळतात. गाईज हा मला चण्याच्या झाडावर चढवतोय बिकॉज मी खरं सांगतोय मी एवढा काय चांगला गेम नाही खेळत. मी ऍक्च्युअली मध्ये बॉर्ड गेम खेळतो. कसा चिकन डिनर होतो माझं मला माहिती नाही. ऍक्च्युअली मध्ये अंदाज पंच चिकन डिनर होतो. खरं सांगतो मला गेम खेळता येत नाही प्रॉपर. पण माझा चिकन डिनर कसा तरी होतो. ते पण प्रॉपर कधी कधी माझ्याकडनं होतो. नाही तर जे माझे पार्टनर असणार टीममेट त्यांच्याकडनं चिकन डिनर होतो. जे काय ते क्लिअर बोलतोय. 1 hour later. काय करतो. अरे बोल रे.
तर गाईस त्यांचा भंकस चालू आहे इकडे. परत इकडे तर चाय प्यायला या, चाय प्यायला या. तर गाईस आजचा दिवस आपला संपलेला आहे बिकॉज आज पण आपल्या ऑफिसमध्ये एक KTBCचा फंक्शन आहे. तर तो आता आपला संपलेला आहे. आता प्रॉपर वाजते 8:30. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण जाऊया घरी. ओके, बाय बाय.